आता वळत पुढच्या बातमीकडे। बातमी अंबादास दानवेंसंदर्भातली आहे। अंबादास दानवेंनी शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त फेटाळलंय। तर ठाकरे गटातच आपण राहणार असल्याचं दानवेंनी स्पष्ट केलंय। दरम्यान लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याची ठाकरेंकडे इच्छा व्यक्त केली, पण आग्रह केला नाही असंही दानवेंनी स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान चंद्रकांत खैरेंकडून वारंवार डावललं जातंय असा आरोपही अंबादास दानवेंनी केलाय। एकीकडे दानवे नाराज नाहीयेत असं त्यांनी स्वतः स्पष्ट केलंय, मात्र तिकीट वाटप झाल्यानंतर दानवे वेगळा निर्णय घेणार का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यांच्याशीच बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगाव यांनी। आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। चुकीच्या चर्चा, हवेतल्या गप्पा आहे। मी कशाला जाऊ, मला काय गरज पडली जायची, व्यवस्थित आहे माझं सगळं। तुम्ही लोकसभेसाठी इच्छुक आहात, पण तुम्हाला शिवसेनेकडून तुमच्याऐवजी चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात येते आणि त्यामुळे तुम्ही नाराज आहात, याही चर्चा आहे। इच्छा व्यक्त करणं काही पाप नाही, नंतर पक्ष प्रमुखाचा तो अधिकार असतो कोणाला देणं, आणि मात्र असा अधिकाराचं पालन करणं कर्तव्य हे आमचं पण आहे, त्याला काय प्रॉब्लेम। हे स्तंभपूजन वगैरे अशा विषयाला मी काही महत्त्व देत नाही। आमचे कार्यालय सेटल आहे व्यवस्थित, त्यांचं पण आहे माझं पण आहे। एवढं मोठं शिवसेना भवन आम्ही बांधलेलं आहे, त्यामुळे त्यांनी नाटक कशाला केलं मलाही कळालेलं नाही। पण या लोकसभा निवडणुकीसाठी तुमचा दावा काय? अरे मी मागच्या 2 टर्मपासून तिकीट मागतो ना। मी 2019ला मागितलं, 2014लाही मागितलं, दोन्ही टर्मला मी तिकीट मागितलेलं आहे, आताही मागतोय। चंद्रकांत खैरेंना विरोध आहे? विरोध वगैरे नाही, विरोध कशाला करू, मी असा एवढा चीप कार्यकर्ता नाही आहे कोणाला विरोध करायला। मी कसा योग्य आहे मी सांगणार, बाकी कोण अयोग्य मला काय, पक्ष नेतृत्व ठरवेल। मी विरोध कशाला करू कोणाला, मी विरोध नाही करत कोणालाच। मनात चाललेलंच आहे ना माझ्या, मला लोकसभेचं तिकीट मिळालं पाहिजे, माझ्या मनात चाललेलंच आहे, त्याला काय चुकीचं आहे। नाही मिळालं तर पक्षाचं काम करेल, आणि चंद्रकांत खैरे उमेदवार असतील तर पक्षाचंच काम करेल, त्याला काय। मला वाटतं तुम्ही माझाही अनुभव घ्या आता, येणाऱ्या 1-2 दिवसात पक्षाची उमेदवारी जाहीर होईल, मी संघटनेचं प्रामाणिकपणे काम करेल। मोहम्मद इरफानचा माधव सावरगाव, साम टीव्ही।